नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल यावर काही एक्झाम्पल. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा काय. कन्सिडर अ क्लोजली बाउंड 100 टर्न कॉइल हॅव्हिंग रेडियस ऑफ 1 मीटर. इफ अ करंट ऑफ 10 एम्पियर passes through the coil, what will be the magnetic field at the center? ओके, तर एक सर्क्युलर कॉइल आहे. हे तिचं रेडियस आहे जे की 1 मीटर आहे. किती टर्न्स दिलेले कॉइलचे? 100 टर्न्स दिलेले. सॉरी, 100 नाही, 1000 टर्न्स दिलेले आहेत. ओके, आणि किती करंट फ्लो होत आहे त्यातून? त्यातून करंट फ्लो होत आहे 10 एम्पियर. नाव आपल्याला काय विचारले? व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर. सेंटरवर किती मॅग्नेटिक फील्ड होते ती आपल्याला फाइंड आउट करायची. तर एखाद्या सर्क्युलर कॉइल पासून तिच्या सेंटरवर, ओ पॉइंटवर, सेंटरवर किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याचा एक फॉर्म्युला आपण बघितला होता. फॉर्म्युला काय होता बघा. बी इक्वल्स टू म्यू नॉट आय अपॉन 2r. हा फॉर्म्युला आपण बघितला होता, राईट. आणि इथे जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर n. ओके, तर आपण या सर्व व्हॅल्यूज यामध्ये पुट करूया आणि बघूया काय आन्सर येतं. सो म्यू नॉटची व्हॅल्यू काय असते? म्यू नॉट इक्वल्स टू असतं 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. आय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 एम्पियर. नंबर ऑफ टर्न्स किती दिलेले आहेत? नंबर ऑफ टर्न्स, तर नंबर ऑफ टर्न्स आपल्याला दिलेले आहेत 1000 डिवायडेड बाय 2 इंटू आर, रेडियस. सो रेडियस बघा इथे किती, 1 मीटर आहे. सो 1. आपण याला सॉल्व्ह करूया. सो 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 आणि इथे 1 2 3 4, सो 10 टू द पॉवर 4. तर आपण याला परत लिहूया. 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू 10 टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 2. ओके, तर आता हे आन्सर येईल. हे 2 कॅन्सल. 2 पाय इंटू 10 टू द पॉवर -3. अँड जर याला आपण अजून सॉल्व्ह केलं तर 2 पायची व्हॅल्यू असते 6.28 इंटू 10 टू द पॉवर -3 टेस्ला. ओके, नाव यामध्ये अजून एक विचारलं जातं की फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सांगा. तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय येणार आहे? इथे राईट हँड थंब रूल यूज करा. तर राईट हँड थंब रूल यूज केल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे अशा प्रकारे आपले थंब 4 फिंगर्स येतील राईट हँडचे, आणि हे तुमचं असं इथे थंब येऊन जाईल. ओके, अशा प्रकारे थंबची डायरेक्शन येऊन जाईल, कारण की करंट हा जो आहे ह्या डायरेक्शननी फ्लो होत आहे. तर करंट जर ह्या डायरेक्शननी फ्लो होत आहे असा सर्क्युलर, तर तुम्ही तुमचे 4 फिंगर्स राईट हँडचे या प्रकारे कर्ल करा आणि थंबला स्ट्रेच करा. देन थंब तुमचा तुमच्याकडे डायरेक्शन दाखवेल. सो इथे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असणार आहे? डॉट, मीन्स तुमच्याकडे येणार आहे. सो हे झालं तुमचं आन्सर. सो बी इक्वल्स टू 6.28 इंटू 10 टू पॉवर -3 टेस्ला. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. A current I ampere flows through a circular arc of wire whose radius is r. ही radius r आहे, which subtend an angle 3 pi by 2 radian at its center. The magnetic induction B at the center is. ओके, तर इथे B ह्या पॉइंटला तुम्हाला विचारलंय. इथे अँगल किती होत आहे? इथे अँगल येत आहे π/2, आणि टोटल अँगल किती येणार आहे? 3π/2. हा जो टोटल अँगल आहे तो किती येणार आहे? 3π/2. ओके, आता या जर आपल्याला अँगल रेडियन मध्ये दिला असेल तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिलता थेरी सेक्शन मध्ये. तो काय होता? बी इक्वल्स टू अल्फा डिवायडेड बाय 2 पाय, जनरलाइज फॉर्म्युला फॉर रेडियन अँगल. बी इक्वल्स टू अल्फा डिवायडेड बाय 2 पाय म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. आणि जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर n. ओके, तर इथे नंबर ऑफ टर्न्स नाही, एकच आहे. आपल्याला विचारलाय ह्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येत आहे ती फाइंड आउट करायची. ओके, आणि ह्या आर्कमुळे ह्या कम्प्लीट
ह्या आर्कमुळे मॅग्नेटिक फील्ड विचारलेली आहे. ओके, तर हे इथे ही जी लाईन दिसत आहे, ही लाईन फक्त तुम्हाला दाखवलेली आहे. तर या कंप्लीट आर्कमुळे आपल्याला विचारलेलं आहे ह्या सेंटरवर मॅग्नेटिक फील्ड किती येत आहे. नाव अल्फा किती दिलेलं आहे आपल्याला, 3π/2. सो 3π/2 into 2π into mu naught I divided by 2r. So pi get cancel out. So answer येऊन जाईल आपल्याला 3 mu naught I divided by 8r आणि हे टेस्ला मध्ये. ओके, तर इथे तुम्हाला जस्ट दाखवलं आहे की हे इथपर्यंत आहे, सेंटर पर्यंत. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इन द फिगर, मी इथे फिगर ड्रॉ करतो पहिले. ए बी सी डी. ओके, ही फिगर आहे आणि यातून करंट या डायरेक्शननी फ्लो होत आहे. In the figure shows the magnetic induction at the center of their arc due to the current in a portion AB will be. ओके, AB ह्या पोर्शन मुळे ह्या सेंटरवर, ही फिगर दिलेली आहे, ह्या P पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड येत आहे ते सांगायचं आहे. AB ह्या पोर्शन मुळे. तर आपण थेरी सेक्शन मध्ये बघितलं, जर एखादा कंडक्टर आहे आणि त्यातून करंट फ्लो होत आहे कोणत्या तरी एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनने, एखाद्या डायरेक्शनने, तर त्या कंडक्टरच्या ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड किती येते. कंडक्टरच्या ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड किती असते, तो मॅग्नेटिक फील्ड ऑन ॲक्सिस किती असते, 0 असते. सो ए बी या पोर्शनमुळे, सो मॅग्नेटिक फील्ड बी ड्यू टू ए बी किती येणार तुमची, 0 येणार आहे. ओके, हे थेरी सेक्शन मध्ये आपण बघितलेलं आहे. नाव मला सांगा, सी डी मॅग्नेटिक फील्ड ह्या पी पॉइंटवर, इथे ह्या पी पॉइंटवर सी डी मुळे किती मॅग्नेटिक फील्ड येणार आहे, तर ती सुद्धा किती असणार आहे, बी सी डी किती असणार आहे, 0 असणार आहे. आता यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बी सी या आर्क मुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ह्या पी पॉइंटवर. ओके, तर बी बी सी, तर आता यामध्ये बघा की हा एक सर्क्युलर आर्क आहे. ओके, हा एक सर्क्युलर आर्क आहे. याची किती डिग्री एक सेमी सर्क्युलर आर्क आहे. तर सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे किती अँगल होणार आहे, तो सेमी सर्क्युलर आर्क 180 डिग्री. ओके, सेमी सर्क्युलर आहे म्हणल्यावर तर मग आपण जनरलाइज फॉर्म्युला यूज करणार. काय आपला जनरलाइज फॉर्म्युला, थीटा डिवायडेड बाय 360 म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. ओके, तर थीटा किती, 180 डिवायडेड बाय 360 म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. तर आन्सर काय येणार आपलं, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4r. आणि r काय इथे तुमचं रेडियस, हे झालं तुमचं r. तर ए बी मुळे मॅग्नेटिक फील्ड 0, सी डी मुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि ह्या आर्क मुळे किती मॅग्नेटिक फील्ड येणार आहे सेंटरला, ह्या पी पॉइंटवर, म्यू नॉट आय अपॉन 4r. मला सांगा की ह्या आर्क मुळे ह्या पी पॉइंटवर जी मॅग्नेटिक फील्ड झाली त्याची डायरेक्शन काय येणार आहे. तर त्याची डायरेक्शन काय येणार आहे, तुम्हाला मी सांगितलं, जर आर्क असेल तर तुम्ही काय करणार, राईट हँड थंब रूल यूज करणार, 4 फिंगरला तुमच्या कर्ल करणार इन द डायरेक्शन ऑफ करंट अँड थंबला स्ट्रेच करणार. थंब जी डायरेक्शन दाखवेल ती काय असणार, तुमची मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर या प्रकारे तुमचे फिंगर्स कर्ल होतील. ओके, आणि असा तुमचा ह्या साईडला थंब येईल. ओके, तर या प्रकारे तुमचा मॅग्नेटिक फील्ड असणार. तर ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय येणार तुमची, क्रॉस. ओके, मी याला इरेज करतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. A and B are two concentric circular conductors of center O. A, हा A, हा जो A आहे आणि हा B रिंग्स आहेत
दोन कॉन्सेंट्रिक सर्कल आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे त्यांचे सेंटर सेम असतात. ओके, सेंटर ओ अँड कॅरिंग करंट I1 अँड I2. बघा I1 करंट फ्लो होत आहे A मधून आणि I2 करंट फ्लो होत आहे B मधून. ॲज शोन इन द ॲडजसंट फिगर. इफ द रेशिओ ऑफ देअर रेडी इज 1:2, एकाचं रेडियस 1 आहे तर दुसऱ्याचं रेडियस 2 आहे. ओके, 1:2 रेशिओ आहे. म्हणजे जर एकाचं रेडियस 3 आहे तर दुसऱ्याचं रेडियस काय येणार आहे? 6 येणार आहे. ओके, अँड रेशिओ ऑफ द फ्लक्स डेन्सिटीज ॲट O ड्यू टू A अँड B इज 1:3. रेशोमध्ये दिलेलं आहे की मॅग्नेटिक फील्ड एकाची जर 1 असेल तर त्यावेळेस दुसऱ्याची काय असणार आहे? 3 असणार आहे. ओके, लाईक सपोज जर A ची जर मॅग्नेटिक फील्ड 6 असेल तर B ची किती येणार आहे? 6 3 जा 18 म्हणजे 18 येणार आहे. ओके, देन द व्हॅल्यूज ऑफ I1 अँड I2. तर फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहे की A या रिंग पासून ह्या सेंटरवर इथे O पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि तिची डायरेक्शन काय असणार आहे. सो B1 ची सपोज आपण BA मॅग्नेटिक फील्ड काय फॉर्म्युला आहे? म्यू नॉट I डिवाइडेड बाय 2R1 इथे I1 हे झालं तुमचा फॉर्म्युला. आणि मला सांगा डायरेक्शन काय येणार आहे BA ची. तर डायरेक्शन येणार तुमची इथे डॉट, राईट. नाव BB मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कॉइल B. ह्या B कॉइलमुळे ह्या सेंटरवर किती मॅग्नेटिक फील्ड येणार ती फाइंड आउट करणार आपण. तर ती काय येणार आहे? म्यू नॉट त्यातून फ्लो होणारा करंट I2 डिवाइडेड बाय 2 त्याचं रेडियस R2 आणि त्याची डायरेक्शन सांगा काय असणार आहे. अगेन राईट हँड थंब रूल. तर आन्सर डॉट. ओके, तर दोघांची मॅग्नेटिक फील्ड होती. आता यामध्ये भरपूर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. टोटल मॅग्नेटिक फील्ड इथे किती असू शकते? तर हा एक क्वेश्चन असतो कधी कधी. तर टोटल मॅग्नेटिक फील्ड इथे काय असणार आहे? सिम्पली BA प्लस BB. बरोबर आहे, कारण की दोघांचीही जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती कशी आहे? सेम आहे. दोन्ही मॅग्नेटिक फील्ड दोघांची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय? सेम आहे. A कॉइलमुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे ती सुद्धा डॉट येत आहे आणि B कॉइलमुळे जी मॅग्नेटिक फील्ड येणार इथे ती सुद्धा डॉट आहे. तर मग तुम्ही दोघांची जर मॅग्नेटिक फील्ड एका डायरेक्शन असेल तुम्ही काय करणार? ॲडिशन करणार. आणि जर सपोज B कॉइलमधून जर करंटची डायरेक्शन चेंज असली असती, मीन्स या दोघांची करंटची डायरेक्शन सेम नसती, एकाचा करंट क्लॉकवाईज एकाचा अँटी क्लॉकवाईज असेल, तर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड कशी फाइंड आउट केली असती? BT BA मायनस BB. ओके, कधी तुम्ही यूज करता? ज्यावेळेस करंटची डायरेक्शन चेंज आहे आणि ज्यावेळेस करंटची डायरेक्शन सेम आहे. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून इथे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करू शकता. नाव आता आपल्याला काय विचारलेलं आहे? If the ratio of their radius is 1:2 and ratio of flux densities at O due to A and B is 1:3, then the value of I1 by I2. ओके, तर आता BA by BB आपण जर इथे केले BA by BB इक्वल्स टू, सो BA ची जी व्हॅल्यू आहे म्यू नॉट I अपॉन 2R1, तर ती आपण इथे लिहिणार आहात म्यू नॉट I1 डिवाइडेड बाय 2R1 N2. BB ची व्हॅल्यू आहे म्यू नॉट I2 2R2. ओके, नाव आता म्यू नॉट कॅन्सल, 2 कॅन्सल, सो I1 इंटू R2. I1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? I1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, I1 बाय I2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बट आपल्याला BA अँड BB ची व्हॅल्यू दिलेली आहे. लाईक आपल्याला R2 अँड R1 ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण असं लिहू शकतो का? बघा तिथे I1 बाय I2 इक्वल्स टू BA इंटू R1 मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल डिवाइडेड बाय BB. हे इथे R2 जे आहे मीन्स I1 बाय I2 इथेच ठेवलं मी आणि R1 आणि R2 मी इकडे येऊन गेलो, तर काय होईल? BB इंटू R2. तर बघा आता BA ची व्हॅल्यू दिलेली आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द A विच इज 1 अँड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द B विच इज 3 आणि रेडियस A चं 1 आहे आणि रेडियस म्हणजे हे R1 आहे, हे R2 आहे आणि हे आपलं BA आहे आणि हे BB आहे. तर BA ची व्हॅल्यू दिलेली आहे 1
रेडियसची पण व्हॅल्यू आहे 1, BB ची व्हॅल्यू आहे 3 and radius आहे 2. So answer is 1/6. ओके, तर हा झालं तुमचा आन्सर. सो I1 by I2 किती येणार आन्सर? 1/6. समजला क्वेश्चन तुम्हाला? नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. अ वायर ऑफ लेंथ 10 centimeter is bent into an arc of circle that is sustained an angle of 1 radian at the center. If a current of 1 ampere pass through a wire, the magnetic induction at the center of the circle is. ओके, एक वायर आहे. क्वेश्चनला तुम्ही समजून घ्या. एक वायर आहे ज्याची लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. सो ही किती लेंथ आहे? 10 सेंटीमीटर. आणि हा अँगल जो त्यांनी सबस्टेन केलेला आहे तो आहे 1 रॅड. ओके, आणि यातून जो करंट फ्लो होत आहे तो किती आहे तुमचा? 1 एम्पियर पासेस थ्रू अ वायर. नाव आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय? ह्या वायरच्या आर्कमुळे ही जी आर्क आपण ड्रॉ केलेली ही जी आर्क आहे, ह्या आर्कमुळे ह्या सेंटरवर ओ पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड आहे येत आहे ती सांगायची. तर आपण एक जनरलाइज फॉर्म्युला सांगितलं होता, बी इक्वल्स टू. आता जनरलाइज आपण 2 फॉर्म्युले सांगितले होते. ज्यावेळेस अँगल हा डिग्रीमध्ये असेल आणि ज्यावेळेस अँगल रेडियनमध्ये असेल. तर आता आपला अँगल रेडियनमध्ये दिलेला आहे. सो आपण रेडियनचा फॉर्म्युला यूज करणार, अल्फा डिवायडेड बाय 2 पाय म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. ओके, आणि इथे r आहे. नाव अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे अल्फाची व्हॅल्यू? 1 रेडियन आहे. ओके, आय ची व्हॅल्यू पण आपल्याला माहित आहे, म्यू नॉट 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 आणि आर. बट आपल्याला आर ची व्हॅल्यू माहित नाही. सो आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आर पहिले किती आहे? तर बघा आता, लेंथ दिलेली आहे आणि अँगल दिलेला आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, एस इक्वल्स टू आर थीटा, आणि इथे थीटा काय असतो? रेडियन मध्ये असतो. नाव तर आता आपल्याला थीटा माहिती आहे आणि लेंथ सुद्धा माहिती आहे. आपण आर फाइंड आउट करू शकतो, रेडियस. सो आर इक्वल्स टू आपल्याला काय येईल बघा, इथे मी आर स्मॉल काढतो सो तुम्हाला लक्षात येईल. आर इक्वल्स टू एस डिवाइडेड बाय थीटा. सो एस आपल्याला दिलेलं आहे 10 सेंटीमीटर, 10 टू द पॉवर -2, आणि थीटा दिलेला आहे आपल्याला 1. सो 1. सो आर ची पण व्हॅल्यू आपल्याला काय येणार आहे? 10 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. ओके, तर आता हे व्हॅल्यू आपण इथे प्लेस करूया. आपल्याला आन्सर येऊन जाईल बी इक्वल्स टू अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 1 डिवायडेड बाय 2 पाय इंटू म्यू नॉट ची व्हॅल्यू काय असते? म्यू नॉट ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. आय ची व्हॅल्यू किती आहे? 1 एम्पियर डिवायडेड बाय 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 10 इंटू 10 टू द पॉवर -2. सो बी इक्वल्स टू बघा आता काय येईल? हे पाय कॅन्सल आउट, हे 2 2 4 कॅन्सल आउट. सो हे आन्सर येऊन जाईल आपल्याला 1 इंटू 10 टू द पॉवर -6, 10 टू द पॉवर -6 टेस्ला. ओके, सो मॅक्झिमम क्वेश्चन जे चांगले क्वेश्चन आहेत ते मी इथे कव्हर अप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया या पुढचा पॉईंट.